आज तर रूमच्या बाहेर पडल्या स्नोफॉल पडाला. बगल तिकडे नुसता बर्फच दिसत होता. स्नोफॉल बघून झाल्यानंतर मी गेलो नाश्ता करायला. नाश्त्यात मी फक्त अंडा आणि उपीटच खाल्लं, कारण चिकन खाऊन पोटात दुखाल. आणि आज आम्ही जाणार होतो श्रीनगरला. पहलगाम मधली रूम चेकआउट करून झाल्यानंतर आम्ही निघालो श्रीनगर. सगळ्यांनी आपापल्या रंगीबेरंग्या टोप्या घातल्या. आज आमचा दिवस सगळं ट्रॅव्हलिंग मध्ये जाणार होता. श्रीनगरला जाताना मी पहिल्यांदा असली टाईट सिक्युरिटी बघितली. बगल तिकडे सगळी आर्मी. जाता जाता आम्हाला पुलवामाचा बोर्ड दिसला. तिथून फक्त पुलवामा 2 किलोमीटर. मी तिथं फोटो काढण्यासाठी थांबलेलो. खरं तिथं माणूस माझ्या बाजूला येऊन का उभारलेला मला अजून काय समजायला नाही. फोटो काढून झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळात थांबलो बॅटच्या फॅक्टरीमध्ये. तिथं बघतो तर एकापेक्षा एक बॅटच्या वराडीज होती. बगल त्या बॅट सगळ्यात चांगलाच वाटायचा. खेळायला येत नसताना सुद्धा बिना बॉलचा हेलिकॉप्टर शॉट मारून बघितला. तिथे तर डायरेक्ट 4 फुटाच्या हाईटच्या बॅट होत्या. बॅट बघून झाल्यानंतर आम्ही गेलो फॅक्टरीमध्ये. त्या फॅक्टरीमध्ये जाऊन बघतो तर नुसते बगल तिकडे लाकडच होते. फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर तिथं आम्हाला बारक्या साईजची बॅट दाखवली. त्याच्यावर आपण क्रिकेटरच्या सिग्नेचर किंवा शोपीस साठी पण ठेवू शकतो. तिथं आम्हाला एक बॅट पॉलिश करून दाखवली आणि बॅटची बिल्ड क्वालिटी तर आमच्या आम्ही टेस्ट करून बघितली. त्या बॅटवर उभारलं तरी त्या बॅटला काय होत नव्हतं. बॅट घ्यायची नाही म्हणत होतो तरी पण 3 बॅट घेतल्या, एक मला आणि बाकीच्या द्यायला. बॅट घेऊन झाल्यानंतर आम्ही थांबलो ड्रायफ्रुटच्या दुकानात. ते माणसं माझ्या टेस्ट घेऊन बघा तर पौशर बदामच खिशात घालायचा टेस्टच्या नावाखाली. सगळे ड्रायफ्रूट टेस्ट करून झाल्यानंतर आम्ही थेट निघालो श्रीनगरला. जायला तिकडे बघतो तर थोड्या अंतरावर चेकपोस्ट होते. सगळे चेकपोस्ट क्रॉस करून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो श्रीनगरच्या हॉटेलमध्ये. टॉपिक चेंज. ही आहे वेदिका घुले. हिला 2-3 दिवसापासून यायचं होतं मिनी ब्लॉग मध्ये पण आणि लॉंग ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग सुरू केल्यावर कॅमेराकडे पण बघा. ते सगळं झाल्यानंतर आम्ही आलो रूम मध्ये. सगळे गेलेले लाल चौकला आणि मी एकटाच थांबलेलो रूम मध्ये, कारण माझ्या पोटात दुखालतं. तर आजसाठी फक्त एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तर बाय गाईज.